ओके. सो मला खूप अमेझिंग गोष्ट समजली आज. ठीक आहे. मी खूप कन्फ्यूज होतो या गोष्टीमध्ये खूप दिवसापासून. सो क्लॉक, टायमर आणि काउंटर. ठीक आहे. 8051 मध्ये 3 नक्की काय गोष्टी आहेत? सो मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल हे पहा. हे तुम्हाला डायग्राम दिसते. तर ह्यामध्ये हे जे दिसतंय, ही जी लाईन आलेली आहे वरतून, ठीक आहे. ही इथे इथे क्रिस्टल कनेक्ट केलेला आहे आपण. त्याच्या पुढे हा डिवाइडर आहे, की जो डिवाइड करतोय 12 ने. त्यानंतर इथे एक स्टेबल क्लॉक सिग्नल जनरेट झालेला आहे. इथं 2 टायमर सेक्शन्स आहेत आपले, T0 आणि T1. आणि इथून आपण त्यांना एक्सटर्नली पण फीड करू शकतो क्लॉक सिग्नल्स, ठीक आहे. सो ह्या टायमर सेक्शन्सला इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही साईडने आपण क्लॉक सिग्नल फीड करू शकतोय ॲज अ इनपुट. ओके. सो इमॅजिन करा, हा 8051 आहे. हा असा ब्लॉक आहे माझ्याकडे 8051चा. तिथून आपल्याला एक क्रिस्टल दिलेला आहे. ठीक आहे. So हा जो क्रिस्टल आहे तो 11.0592 मेगाहर्ट्झचा क्रिस्टल आहे. तर तो काय करतो की ह्या फ्रिक्वेन्सीचा 11.0592 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा एक क्लॉक सिग्नल जनरेट करतोय, की जो स्टेबल क्लॉक सिग्नल आहे. तो गेलेला आहे आपल्याला आतमध्ये डिवाइड बाय 12च्या सेक्शनला. तर हा सेक्शन काय करतो की इकडून जो क्रिस्टल ऑस्किलेटरने जनरेट केलेला जो सिग्नल आहे, तो डिवाइड करतोय बाय 12 ने. आता बाय 12 ने डिवाइड केल्यामुळे काय होतं, की इंटरनली डिवाइड केल्यानंतर एक 1 मेगाहर्ट्झचा स्टेबल क्लॉक सिग्नल जनरेट झालेला आहे. सो आता हा जो इंटरनल जो 1 मेगाहर्ट्झचा क्लॉक सिग्नल फिरतोय, तो थ्रू आउट द बोर्ड 8051च्या थ्रू आउट पूर्ण चिपवरती हा स्टेबल सिग्नल आता प्रोव्हाईड व्हायला लागलाय त्या क्रिस्टल ऑस्किलेटरमुळे. तर इन केस कोणत्या सेक्शनला 8051 मध्ये डिफरंट सेक्शन्स आहेत. जर त्यांना हा क्लॉक सिग्नल जर त्यांना यूज करायचा असेल, तर ते डायरेक्टली यूज करू शकतात. कारण का इंटरनली सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. बट इफ दे वॉन्ट द हायर फ्रिक्वेन्सी क्लॉक सिग्नल, देन दे कॅन यूज मल्टिप्लायर अँड एनी अदर हार्डवेअर कंपोनंट टू मल्टिप्लाय दॅट सिग्नल फॉर देअर यूज. सो ही एक गोष्ट आहे. आणि हाच क्लॉक सिग्नल खाली जातो. आता क्लॉकचं समजलं, की एक क्लॉक सिग्नल जनरेट केला जातो पूर्ण चिपसाठी. ठीक आहे. तो कसा जनरेट केला जातो? एक क्रिस्टल ऑस्किलेटर आहे, जो एक फिक्स फ्रिक्वेन्सीचा एक क्लॉक सिग्नल जनरेट करतो आणि तो आपल्या डिव्हाईड होऊन एक स्टेबल सिग्नल पूर्ण थ्रू आउट द बोर्ड एक पाठवला जातो क्लॉक सिग्नल. ठीक आहे. आता इथे आहेत ना, 2 आपल्याकडे आहेत ना टायमर सेक्शन्स आहेत, जे हार्डवेअर टायमर सेक्शन्स आहेत, की त्या चिपवरती 2 टायमर 1 आणि टायमर 2 असे 2 हार्डवेअरचे ब्लॉक्स आहेत. आता हे ब्लॉक्स काय करतात, की ह्या ब्लॉकला जर आपण इंटरनली आलेला फिक्स फ्रिक्वेन्सीचा क्लॉक सिग्नल जर आपण त्यांना इनपुटला दिला, तर हे टायमर सेक्शनचं कसं आहे, की त्यांना जर फिक्स फ्रिक्वेन्सीचा क्लॉक भेटला, तर ते ॲज अ टायमर वर्क करतात ते सेक्शन. पण ह्याच सेक्शनला जर आपण इंटरनली एक व्हेरिएबल क्लॉक सिग्नल जर प्रोव्हाईड केला, तर हेच सेक्शन ॲज अ काउंटर काम करतात. फॉर एक्झाम्पल, जर मी ह्या 2 सेक्शनला जर इंटरनली आलेला फिक्स सिग्नल जर पाठवला, तर ते ॲज अ टायमर काम करतील. पण जर यांना मी आता व्हेरिएबल क्लॉक पाठवला, आता तो कसा पाठवणार? आपल्याला इंटरनली तर फिक्स सिग्नल आलेला आहे क्लॉकचा डिव्हाईड केल्यानंतर. तर यांना आपल्याला व्हेरिएबल पाठवायचा असेल, तर आपण जे एक्सटर्नल पिन्स आहेत, टायमर 1, टायमर 2, टायमर 0, टायमर 1 इनपुटसाठी जे पिन्स आहेत बोर्डवरती, त्या बोर्डच्या थ्रू जर आपण व्हेरिएबल क्लॉक सिग्नल पाठवला या पिन्सवरती, तर आता होतंय काय, की ते जे टायमर सेक्शन्स आहेत त्यांना व्हेरिएबल क्लॉक गेलेला आहे इनपुटला, तर ते टायमर सेक्शन्स ॲज अ काउंटर म्हणून काम करतात आता. सो आपल्याकडं हे समजलं की 3 गोष्टी आहेत. एक तर क्लॉक, क्लॉक काय आहे, की वरती एक आपण ज्यावेळेस क्रिस्टल ऑसिलेटर आपल्या चिपला कनेक्ट करतो, तर तो सिग्नल 11 पॉइंट ठीक आहे, 12 मेगाहर्ट्झचा पकडा आता, ठीक आहे, फॉर राउंड ऑफ अँड सिम्प्लिसिटी. तर 12 मेगाहर्ट्झचा जो सिग्नल आहे, तो क्रिस्टलने जनरेट केला. तो आतमध्ये आला. चिपच्या आतमध्ये आल्यानंतर त्याला बाय 12 ने डिव्हाईड केलं. 12 ने डिव्हाईड केल्यानंतर तो जो 12 मेगाहर्ट्झचा सिग्नल होता, तो 1 मेगाहर्ट्झमध्ये कन्व्हर्ट झाला. आता 1 मेगाहर्ट्झमध्ये एक स्टेबल क्लॉक सिग्नल जनरेट झालेला आहे, फिक्स फ्रिक्वेन्सीवाला, की जो थ्रू आउट द बोर्ड अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, राइट. थ्रू आउट द बोर्ड सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. आता या बोर्डवरती जर कोणत्या पेरिफेरलला किंवा कोणत्या कंट्रोलरला जर तो फिक्स जो स्टेबल सिग्नल आहे, तो जर यूज करायचा, तर तो डायरेक्टली यूज करू शकतो. कारण की तो सिग्नल सगळ्यांना अवेलेबल आहे त्या बोर्डवरती. हां, ठीक आहे. तर हे झालं क्लॉकचं काम. त्यानंतर आपल्याकडे येतात ह्या चिपवरती इथं 2 एक टायमर सेक्शन आहे, की जे हार्डवेअरवाले टायमर सेक्शन्स आहेत. टायमर 0, टायमर 1. आता ह्यांना कसं आहे, की इनपुटला क्लॉक लागतो काम करण्यासाठी. जर ह्यांना आपण जर जनरेट झालेला फिक्सवाला जर क्लॉक प्रोव्हाईड केला, इंटरनली जो आहे, तर हे जे सेक्शन्स आहेत, दोन्ही पण टायमर सेक्शन आहे, ॲज अ टायमर म्हणून काम करतात. राइट.
पण ह्यांना जर आपण एक व्हेरिएबल क्लॉक प्रोव्हाईड केला, पण व्हेरिएबल क्लॉक कुठे आहे? आपल्याकडे नाहीये. कारण की आपल्याकडे फिक्स क्लॉक आहे, की जो इंटरनली फिरतोय आपल्या चिपमध्ये. तर आपण यांना व्हेरिएबल क्लॉक जो आहे ना, तो अ, त्यात जे इनपुट पिन्स आहेत टायमरसाठी, की जे बोर्डवरती आहेत आपले, त्यांच्या थ्रू आपण एक व्हेरिएबल क्लॉक देऊ शकतो. जर आपण तो व्हेरिएबल क्लॉक त्या टायमर सेक्शन्सला दिला, तर तेच टायमर सेक्शन ॲज अ काउंटर म्हणून काम करतात इन्स्टेड ऑफ अ टायमर. ठीक आहे. सो तो जो हार्डवेअरवाले सेक्शन आहे T0 आणि T1 हे ॲज अ टायमर काम करतील की काउंटर काम करतील हे डिपेंड करते की त्यांना इनपुटला सोर्स कुठून जातोय. जर इनपुटला फिक्स क्लॉक सोर्स येत असेल, तर ते ॲज अ टायमर काम करतील. पण जर त्यांना इनपुटला एक व्हेरिएबल क्लॉक जर भेटत असेल, तर ते ॲज अ काउंटर काम करतील. सिंपल कन्सेप्ट होती, पण मला खूप महिने लागले समजून घेण्यासाठी. ओके, बाय.